नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर। हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी मागील बऱ्याच दिवसापासून मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, तत्सम वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर टाकत आहे, परंतु चांगला प्रतिसाद मिळत आहे। पण सबस्क्राइब जे असतं, व्हिडिओ पाहणाऱ्याची संख्या भरपूर आहे, परंतु सबस्क्राइब करायला लागत असतं ते सध्या होताना दिसत नाही। काही तुमच्या सूचना असतील किंवा सजेशन असेल तर नक्कीच मला कळवा। माझा एक हा छोटासा प्रयत्न आहे, कारण की राहिली दुसरी गोष्ट, मला इतरांसारखं म्हणजे ते आजच्या काळामध्ये एक गोष्ट फार प्रामुख्याने चलत आहे, ती म्हणजे फनी व्हिडिओ, हसण्यासाठी किंवा एक आपण त्याला छपरी टाईप जे व्हिडिओ असतात ते लोकांना फार आवडतात। परंतु जे अध्यात्माकडे असतात, जी तुमच्या आरोग्यासाठी असतात, जी तुमच्या आयुष्याला दिशा दाखवणारी असतात, असे बरेच दुसरे सुद्धा यूट्यूब चॅनल आहेत, परंतु त्यांच्याकडे असणारा जो कल आहे किंवा रिस्पॉन्स आहे तो फार कमी प्रमाणात दिसतो। परंतु एक लक्षात राहू द्या की क्षणिक सुखासाठी किंवा थोडंसं हसण्यासाठी आपण ज्या गोष्टी अवलंब करत असतो त्याच्यापेक्षा आम्ही आमच्या सिटिंग लाईफमध्ये, आयुष्यामध्ये काय बदल करू शकतो, कधी कोणाचा विचार माणसाचं जीवन बदलू शकतं। कारण की पैशापेक्षा जास्त माणसाचे विचार हे श्रेष्ठ असतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट मी खूपदा सांगितलेलं आहे की आरोग्य ही सगळ्यात मोठी धनसंपत्ती असते। नाहीतर काय, 2 कोटी कमवले, 10 वर्ष परिश्रम केले, जसेच 2 कोटी जमा झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी मेला, काय फायदा आहे त्या पैशाला? काहीच नाही। त्यामुळं आरोग्य सर्वात पहिले येतं। आरोग्याला जपत जपत आपलं आयुष्य जगत जगत माणसानं इन्कम सोर्स क्रिएट करायला पाहिजेत। आणि दुसरी गोष्ट की आपण जेवढा पैसा कमवतो, समजा 100 रुपये कमवत असेल तर त्याचं नियोजन असलं पाहिजे। म्हणजे इफ यू फेल टू प्लॅन टू फेल। विदाऊट नियोजन आपण या काळामध्ये काहीच करू शकत नाही। ते स्पर्धा परीक्षेचे पोरं असले तरी चालते, स्पर्धा परीक्षेच्या पोरांनासुद्धा एक भारदस्त असं नियोजन करावं लागतं, 8 ते 9 तासाचं चांगल्या पद्धतीनं। त्याच्यामध्ये तुमचं आरोग्य यायला पाहिजे, तुम्हाला व्यायाम करायला सुद्धा 1-2 तास मिळायला पाहिजे। असं एक चांगलं शेड्यूल जर बनवलं तर स्पर्धा परीक्षेतसुद्धा तुम्हाला ॲटलिस्ट एक क्लास 3ची नोकरी लागण्यासाठी 1 वर्ष सफिशियंट आहे, 4-4 वर्ष घासायची गरज नाही। जर तुम्ही 100% एफर्ट्स लावला तर। तुम्ही एफर्ट्सच नाही लावला तर मग मात्र तुम्हाला 5 वर्ष 6 वर्ष लागतील, तुम्ही वैतागून बी जासाल आणि वय बी निघून जाईल। काही पर्टिक्युलर एजमध्ये नोकरी लागली तर त्याचा थोडासा वेगळा इम्पॅक्ट असतो। सो दॅन यू कॅन अंडरस्टँड, तुम्हाला माझ्या भावना समजल्या असतील तर तुम्ही व्हिडिओ पहा, आवडला तर शेअर करत जा। काही सूचना असतील तर त्यासुद्धा मला सांगा, कारण की मी छान पद्धतीनं मराठी व्याकरण मागील 13-14 वर्षापासून शिकवत आहे, बुद्धिमत्तासुद्धा शिकवत आहे। मला कळतं आहे तसं मला असं वाटतं की जर 700 ते 800 महाराष्ट्र पोलीस आहेत, 20-25 PSI आहेत, डिपार्टमेंटल PSI आहेत, तलाठी आहेत, आरोग्यसेवक आहेत, कोतवाल आहेत, अशा बऱ्याच पोस्टवर विजय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आणि माझ्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी लावण्याचा मी प्रयत्न केला आहे। सो दॅन ते सर्व काही तुमच्या आशीर्वादानं, तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला त्या पद्धतीनं आपण ते काम करतो आणि भविष्यातही करत राहील। दुसरी गोष्ट, आपल्या क्लासचं वैशिष्ट्य, आता मी छत्रपती सायन्स कोचिंग क्लासेससुद्धा चालवतो, ज्याच्यामध्ये 10वी, 11वी, 12वी यामध्ये अनाथ मुलांना आपण मोफत क्लास देत असतो। ज्या मुलांना बाबा नाहीत, म्हणजे ज्या विधवा महिला आहेत, त्यांच्या मुलांना आपण डायरेक्ट 50%पेक्षा जास्त सूट देत असतो। आता काही मुलांचे वडील अपंग आहेत, ते काम करत नाही, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपण सूट देत असतो। दुसरी गोष्ट, काही अशी मुलं आहेत जे दुकानावर काम करतात की आपण शिकण्याची इच्छा आहे, त्यांनासुद्धा सूट देत असतो। म्हणून ही अकॅडमी या जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांचं पालकत्व घेणारी आहे। आजच्या काळामध्ये तुम्ही जर आउट ऑफ स्टेशन गेला हिंगोली सोडून तर 15,000, 20,000 4-4 महिन्याची फीस असते, पण आपल्याकडं अत्यल्प दर एक 5-6 हजारामध्ये तुमचं 4 महिन्याचं सगळं शेड्यूल संपून जातं आणि चांगल्या पद्धतीनं बेस्ट वनिब्ध। आता काय पुण्याला गेलं म्हणजे असं काही नाही की सूर्य दक्षिणेला निघतो। अहो 50,000 रुपये फीस भरली तरी सूर्य पूर्वेलाच निघतो, 5,000 भरली तरी पूर्वेलाच निघतो।
ध्यानात राहू द्या, सर्वांच्या मेथड वेगळ्या असतात. आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिकता जर चांगली असेल तर तो अभ्यास कुठेही करू शकतो, त्याला डझंट मॅटर. आणि त्याला ॲटमॉस्फिअरची काही आवश्यकताच नसते, त्याच्या डोक्यात ॲटमॉस्फिअर असलं पाहिजेत. हा मला एक आवर्जून मुद्दा सांगायचा आहे. आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिल्यानंतर मला असं वाटतं की माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करसाल, जास्तीत जास्त शेअर करसाल आणि या तुमच्या लहान भावाला मदत करसाल. आणि हे जे काही अनाथ, गोरगरीब, विधवांची मुले असतील, अपंगाची मुले असतील, तुमच्या संपर्कात असतील तर नक्कीच माझ्याकडे पाठवून द्या. दिस इज माय फंडामेंटल ड्युटीज. ते माझे मूलभूत कर्तव्य आहे आणि मी ते पूर्ण या जिल्ह्याच्या अशा साधारण कुटुंबातील जे अडचणीत आहेत, संकटात आहेत, अशा लेकरांचा पालक होतं आपण घेऊ, त्यांना एकदम अत्यल्प दरामध्ये शिकू, चांगल्या पद्धतीने शिकू. एक 5-6 हजारामध्ये त्यांना आपण 4-5 महिने चांगल्या पद्धतीने शिकू. लोक 10,000 20,000 घेतात. चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा मी प्रयत्न करेन. शेवटी मला हे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि मी सुद्धा घरून एक साधारण कोतवालाचा पोरगा आहे. मला कुठल्याही प्रकारची जमीन जायदाद नाही. जे काही ते माझ्या कष्टावर आहे. आणि माझ्या बाबाचे माझ्या रोडीचे उपकार आहेत की मी उच्च शिक्षित आहे, त्यामुळे मला त्या गोष्टीचा आनंद आहे. सर्वांनी सहकार्य करा, सहकार्याची भूमिका ठेवा, सबस्क्राईब करा, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.